तर नमस्कार मंडळी, हा माझा फर्स्ट ब्लॉग असू शकतो. साधारण 2 महिने म्हणजे दिवाळीपासून दिवाळी झाल्यानंतरून सगळे भांडेकुंडे घेऊन आलो इकडे. आणि तसं मी मूळचा नाशिकचा, पण कामामुळे मुंबईमध्ये. तर दिवाळीच्या आधी जरा तब्येत खराब झाली होती, तर नंतर ठरवलं की चला आता कुकिंग स्वतःच करूया. आणि बाहेर राहायचं म्हणजे जेवाय खावायचे हाल भरपूर असतात. बऱ्याच जणांना माहिती असेल जे बाहेर राहतात बॅचलर्स म्हणून. तर हा आहे पॅन आपला, आणि इंडक्शन इथे मला आता दिसेल की इथे इंडक्शन ठेवलेलं आहे. तर आज बेत आहे मेथीची भाजी करण्याचा. मेथी घेऊन आलो मी, निवडायची बाकी अजून, ती निवडूया आपण. खरं तर मम्मीमुळे माझी कुकिंगची जर्नी सुरू झाली. असं काही फारसं छान सगळं काही जमत नाही मला. हळूहळू सुरुवात झाली. साधारण 2 महिने झाले, म्हणजे मध्ये मध्ये गॅप पण पडला की कधी बाहेर आमचे इव्हेंट्स वगैरे असतात, त्याच्यामुळे बाहेर जाणं, तिकडचं जेवण मध्ये गॅप पडतो. आणि कधी कधी उठायला लेट होतं, तर मग जाऊ दे बाबा, बाहेर घेऊन घ्या आता आज. मग असं मध्ये मध्ये गॅप पडला. तर मला एक सवय होती की याच्यावर बसायचं, काउंटर टॉपवर, म्हणजे किचनच्या ओट्यावर बसायचं मम्मी जेव्हा कुकिंग करत असेल तेव्हा. मग तेच नोटीस करत राहायचं मम्मी काय करते बाबा. मम्मीसोबत गप्पा, एंडलेस. आणि ते दिवस मजेशीर होते यार. म्हणजे आपण एवढेच होतो, असं मस्त कोपऱ्यावर मावून जायचो काउंटर टॉपच्या, आणि मस्त गप्पा सांगायच्या. मम्मीला मग डोकं खायचं, मम्मी मला हे करते, हे तळून दे मला. मध्येच मम्मी जर काही करत असेल, मम्मीने जर फोडणीला जर तेल टाकलं तर मग तेल आहे कढईमध्ये, मम्मी मग मला नाही का आता एखादं पापडच तळून दे, नाही तर पोंगे असतात आपले टाकलेले, पोंगेच तळून दे. तर काही ना काही गमतीच्या गोष्टी घेऊन राहायच्या. घरीच वर्षातून 2-3 वेळा जातो. मम्मी तसं भरपूर करून ठेवते नाही का. आपल्याला होतं असं की पाहुणे झालेलो असतो घरातले, आणि आपण जसं की सून कशी जाते घरी, तसं आपण माहेरी जातो. तर असं साधारण असतं. आणि 1 महिना रफली पकडू आपण, की मला 1 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे बाबा कुकिंगचा, मोठी. मी आधी कोथिंबीर निवडून घेतोय आणि मग करायला घेऊ. जरा लेटच झालं उठायला, संडे आज मस्त असा 2 तासात भरकन उडून जातो संडे. बाकी चालू असतं मधून इव्हेंट्स वगैरे काम चालू असतं. आणि तसा मीडियामध्ये इव्हेंट्स आम्ही शूट वगैरे करतो. त्या दरम्यान भरपूर बाहेरचं जेवण होतं, भरपूर. आणि मग मधल्या पिरियडमध्ये पण घरी आलं की मग घरी पण असं बाहेरून जेवण मागवा, हे करा ते करा. त्याच्यामुळे कंटाळा येतो जेवायचा, म्हणजे बाहेर जेवायचं. म्हणून मग हे असेल ना घरचं जेवण, हातचं जेवण, थोडंसं रफ जरी असला, रगडमगड जरी असेल तरी पौष्टिक असतं, स्वतःच्या हाताने बनवलेलं असतं. एक ट्रस्ट, श्युरिटी असते की नाही बाबा आजारी तरी नाही पडणार आपण हे जेवण. आणि आपण जर भाजी आणायला गेलो, दूध आणायला गेलो, तर मग सुचतं की अरे दही घेऊन घेऊ थोडंसं. मग आपल्या ह्याच्यात जेवणात आपल्याला दही ॲड होऊन जातं. दुपारी मग हे घेतलं म्हणा, दह्याचं आपण ताक करून घ्यायला दुपारी जेवायच्याच घेतलं तर मग असं एक गोष्टी ॲड होतात, प्रोटीन ॲड होतं जेवणात. आणि आपला म्हणजे आरोग्य पण सुदृढ राहतं. आपलं डाएट, आपलं पोट डायजेशन चांगलं होतं भाग घेतो. अशा काही ना काही गोष्टी छोट्या ॲड करत जातो. पण आता झालं असं होतं की मला दिवाळीच्या आधी खूप असं फिवर आलं होतं. मग डेंग्यू काइंड ऑफ म्हणत होते डॉक्टर, बट डोंट नो, रिपोर्ट्समध्ये नाही आलं लकीली. तर जाणीव झाली की, आणि माझा जवळपास 20,000 रुपये खर्च गेला जस्ट बिकॉज मी जेवणाकडे दुर्लक्ष केलं. आणि जरी मी आजारी पडलो असतो आणि चांगला डाएट असतं तर मी एवढा सिरियस नसतो. म्हणजे सिरियस तर एवढा आता पण नव्हतं, एवढा खर्च नसता आला, हलक्यात होऊन गेलं असतं. असं एकदम सलाईन वगैरे लावायची गरज नसते. पण असं एक आहे की तुम्हाला पण
जमत नसेल कुकिंग वगैरे करायला तर छोट्या छोट्या गोष्टी असतात. अंडे आणू शकतो आपण, दूध आणू शकतो, दही आणू शकतो, खिचडी करायची. खिचडी तर खूप सोपी आहे, 10-1 मिनिटात लावता येते आणि तोपर्यंत तुमचं बाकीचं काम होऊन जाते. 10-1 मिनिटात काम होता होता तुमची शिजून जाते खिचडी. त्यासोबत तुम्ही कधी कढी केली, कढीला पण किती 10 मिनिटं लागतं, 5-10 मिनिटं. अशा एक एक गोष्टी तुम्ही जशा करत गेल्या तसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल की आयडिया देतं की जर गॅसवर तवा जर ठेवला, पॅन ठेवला, त्यात आपण तेल टाकलं, मोहरी टाकून दिली तर मोहरी तडतडीपर्यंत तुमचं आलं लसूण बारीक करून होतो, नाही तर मग डायरेक्ट पेस्ट आणता येते. ते झालं की मग कांदा कापायला पण किती 20 सेकंद 1 मिनिट तेवढं तुमचं हे आलं लसूण हे होतं, परतून जातो. तेवढं परतलं की मग तुम्ही हे टाकता, भाज्या वगैरे बाकीच्या भाज्या टाकायच्या, म्हणजे मसाला टाकायचा, मीठ टाकायचं आणि भाज्या टाकायच्या. म्हणजे कसं तुमचा वेळ पण नसतो आणि तुमचं जेवण साईड बाय साईड तयार होतं. मग जरा ती भाजी जरा परतून घेतली, त्यात जरा अशी मोकळी करून घेतली तर मग जर पाणी टाकायची गरज असेल तर थोडंसं पाणी टाकायचं, एक शिंतोडा द्यायचा पाण्याचा. मग जरा पातळ भाजी असेल तर जरा बऱ्यापैकी पाणी टाकायचं. टाकलं की उकळी आली की मग झाकून ठेवायचं. झाकून ठेवलं की जरा 5-10 मिनिटं तुमची भाजी रेडी. असं एक अंदाज येत जातो. तर असं ट्राय करायचं मस्त. ड्रायफ्रुट्स आणायचे, ड्रायफ्रुट्स तुम्ही दुधाची खीर करते मस्तपैकी. हे टाकायचं, ड्रायफ्रुट्सची बारीक करायची, तुपात ते परतून घ्यायची. जर अशी तूप टाकून दिलं किंवा तूप टाकून द्यायचं, परतून घेतलं चव मस्त लागते. करून बघा, फरक जाणवेल तुम्हाला की चवीत. आणि नुसतं तुम्ही जर उकळत जरी ठेवलं दूध, खीर जरी ठेवली ना तरी तुम्हाला वासाने कळत की काय फरक आहे. तुम्हाला हलक्याच्या परतून जरी घेतले ना मस्त चव येते. करून बघा ते. मराठी भाषेसाठीच निवडते की मला गंमत वाटते मराठी बोलायला. असं एक आतून येतं सगळं मराठीतून. तसं हिंदीतून पण येतं, पण मराठीतून काहीतरी तसं आत नाही येतं बघा. तर तुम्ही सांगा की कुठली भाषा. तसं तर हे सांगते मी किती दिवस चालतो ब्लॉग वगैरे बघतोय तुम्ही पहिलं आणि आम्ही आहे नेमकी कॅमेऱ्याच्या मागचे माणसं. तर आम्हाला कॅमेऱ्यासमोर काही एवढं जमत नाही. हे पहिलं काय असेल कॅमेऱ्यावर बोलायचं म्हणजे ते असं नॅचरल नाही वाटत. बरं, मध्ये झाली अशी गंमत की जे रिसिव्हर लावले ते कॅमेऱ्याला, तर ते काढलं आवाज चेक करायला लावायचं. तर आवाज आशा करू की आवाज चांगला आला बघा. आणि हे बघा ही भाजी झालेली आहे, दूध पण घेतलेली तुम्हाला दाखवेल वरच्या अँगलने वगैरे भाजी वगैरे. थांबा जरासं. याच्यासाठी मी एक लसणाची पाकळी घेतली आहे, जास्त काही घेत नाही, एकच जणांसाठी बनवायची स्वतःसाठी, तर मग जास्त काही घेत नाही बघा. असं मला काय वाटतंय की मी असं दबक्या आवाजात बोलतोय, आणि तसं खरं तर असं होत असतं की आपण जेव्हा सवय नसते आपल्याला तर मग असं दबक्या आवाजात बोलतो. तर बघूया कसं होतंय ते. लसूण झाला इथे बारीक करून, पॅनमध्ये तेल टाकून मग तेल गरम होऊ देऊ, मोहरी टाकू, मोहरी तडतडू देऊ जरा. ठीक आहे. आणि मला काय असं सिनेमॅटिक काही करायचं नाही हे, म्हणून मी असं रॉ ठेवलंय सगळं. एक मिनिट, मी कॅमेरा स्विच करतो, जस्ट अ सेकंड. मला थोडासा वेळ. इथे पॅन ठेवलाय आपण इंडक्शनवर. इथे आपल्या भाज्या वगैरे कापल्यात, कापलाय, पॅन ठेवलाय. जरा ते उकळेल त्याचं पाणी, जरा थोडं तेल टाकू आपण आता यात. तेल जरा
2000 वर टेम्परेचर आहे. कमी केलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडी होते जरा, मोहरी तडतड देऊ. स्वयंपाक करायची गंमत अशी की आपण एक्सपेरिमेंट करत जातो आणि जर तुम्ही कराल ना स्वयंपाक तुम्हाला कळेल की आपल्याला मजा येते की एक्सपेरिमेंट करायला. थोडं थोडं काय काय असेल ना तर जमायला लागलं ना तर आपण एक्सपेरिमेंट करत जातो, काय काय असं वेगळं ट्राय करतो. एकदा मी काय केलं की याची मोहरीची फोडणी दिली, मोहरीची, मिरची, मोहरी, कांदा, टमाटा फोडणी दिली आणि ते दह्यावर टाकून घेतलं. म्हणजे काइंड ऑफ कोशिंबीर. मी उलटं केलं थोडंसं, म्हणजे त्यातच दही टाकून दिलं. कोशिंबीरमध्ये कसं वरतून हे करता, सगळे भाज्या वगैरे टाकतात दह्यात, मिक्स करतात आणि मग वरतून फक्त फोडणी देतात. मी भाज्याच परतून घेतल्या पण ते अजून एक टेस्ट आलं त्याला. आणि आय गेस मी लसूण पण टाकलं होतं. असं काही काही एक्सपेरिमेंट करते तर ते आम्ही मस्त भातासोबत खाल्लं, कारण की त्या दिवशी खूप लेट झालं होतं मला. मी जरा शॉर्टकट की मारला की बाबा नको मला घाला कंटाळा, आता लेट झाले. स्पॅच्युला जे काय आपला चमचा सरळ अशी सगळे बाबा तडतड पटकन मोहरी कंटाळा येतो का. आणि इंडक्शनवर पाचटपणा असतो बरं. इंडक्शनवर आज असते ना आपले त्याची गॅसची, त्याचा अंदाज येतो पण याचा अंदाज येत नाही. मला अजून आला नाही. दीड 2 महिने झाले. विचार करा किती डोकं उठाळे. लसूण टाकूया यात. लसूण परतू दे जरासं. कांदा वगैरे तर जात नाही यात, मिरची पण नाही आहे सध्या माझ्याकडे. मी फक्त तेल, तिखट, हळद, मीठ टाकेल, 3-4 गोष्टी, मसाले, जास्त काही टाकणार नाही. तुम्ही म्हणाल की एवढी बडबड कशी सुचते तुला, तर रणवीर ब्रार माहिती असेल तुम्हाला, शेफ आहे तो खूप बडबड करतो बघा. म्हणजे आहे मस्त त्याचा कंटेंट खूप मस्त असतो. अशा रेसिपीज वगैरे असं एकदम कुठला इकडं तिकडून कुठून स्टोरी जाणतो बघा डोक्यात. त्याच्याकडून सवय लागली असं म्हणता येईल. मसाले टाकले यात, तुम्हाला दाखवतो. टाकले यात, परतवले जरा. बारीकच आज 120 ठेवलंय मी टेम्परेचर. दही, मेथी टाकूया आपण यात. जरा खालीवर करून घ्यावं लागेल आपल्याला. धुवून घेतले तुम्ही आधी एवढं. जरा खालीवर करूया आपण. मग जरा झाकून ठेवूया. मला तर वाटत नाही बऱ्यापैकी ओढली, जिथं त्याला काही पाण्याचा शिंतोडा वगैरे द्यावा लागेल. ओढलीच आहे बऱ्यापैकी. जरा खालीवर करून घेतली, जरा मीठ टाकलं म्हणजे शिजायला मोकळी. मी आता तर थोडंसं मीठ टाकतोय चवीनुसार, जसं की म्हणता. आणि ते आजपर्यंत कळलं नाही की मीठ किती टाकायचं, म्हणून सगळे म्हणतात चवीनुसार, स्वादनुसार नमक. मी पण तेच बोललो, तेच टाकतो मी पण. मला काही क्वांटिटी नाही माहिती बाबा. चमचा पण ज्याचा त्याचा चमचा छोटा मोठा असतो, मग चमच्याचा पण अंदाज देता येत नाही. टीस्पून त्या बोलायच्या गोष्टी असतात, त्याचा अंदाजा वेगळा असतो. चहाचा आपला मिठाचा. परतावणी का काम चालू इधर यार. बट 20 रुपयाला भेटली रे जोडी, महागच पडते. आमच्या इकडे नाशिक साईडला मस्त किती 20 रुपयाला 4 जण खातील एवढी मोठी जोडी भेटते. ते मला पण पुरते का नाही असं वाटते. तर टेम्परेचर वाढवतो जरासं, खूप कमी केलं होतं. आणि जरा परतू देतो. जरा परतली का होऊ देतो मंद आचेवर. याची काय असतं नसते, मला बोललो की अंदाजच येत नाही. 5 मिनिटात होईल, 2-5 मिनिटात, जास्त वेळ नाही लागणार.
झाकूनच ठेवतोय का. मी मगाशी पोळ्या घेऊन आलो आणि दही पण घेऊन आलो. दह्याचं मला ताक करायचंय. ताक मस्त याच्यासोबत घेईल आता, मस्त छान परिपूर्ण आहार दुपारचा होतो बघा आपला. किती मला पोळ्या भेटल्या 48 रुपयामध्ये. 20 रुपयाची भाजी, दही 20 रुपयाचं, म्हणजे झाले 40, म्हणजे 88 रुपये झाले. 88 रुपये आणि वरचे 10 रुपये, समजा 10-1 रुपये, 5-10 रुपये, म्हणजे 95-100 रुपयात तुमचं छान जेवण होतं, पूर्ण परिपूर्ण. पोळ्या पण छान मस्त मोठ्या आहे. तुमच्या पोळ्यांवर पण डिपेंड करतं तुमचा खर्च किती जातो. एक वेळेचं जेवण तुम्हाला 100 रुपयाच्या आसपास पडतं आणि हे असतं परिपूर्ण जेवण, अगदी परिपूर्ण. कचरा त्याच्या जागी. हे शिजतंय आपलं, बारीक करतो मी जरा हे फ्लेम. मधून हात धुणं विसरू नका. मी 4 वेळा 10 वेळा हात धुवून झाले, तुम्ही बघितलं असं मी असंच करतोय, तिकडे जातोय. तर स्वयंपाक करायचा म्हणजे स्वच्छता तर पाहिजे, हायजीन. आणि तुम्ही जेव्हा स्वतः स्वयंपाक करता तेव्हा 100% श्युरिटी असते की फूड खाणं हायजीनिक ही बनेल. 4 पोळ्या, भरपूर मोठ्या पोळ्या भेटल्या मला. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की बाहेर जर जेवत असाल तर प्लीज घरी ट्राय करा. ऑनलाईन खूप छान यूट्यूबर्स आहेत की जे रेसिपी टाकत असतात आणि सिम्पल अगदी तुमचं अर्ध्या तासात जेवण बनतं. तुम्हाला रविवार तर भेटत असेल, विकेंड्समध्ये तुम्ही ट्राय करा नक्की. आणि शनिवारी संध्याकाळी तुम्ही ट्राय करू शकता, कारण की रविवारी काही उठायचं घाई नसते आपल्याला. तुम्ही शनिवार रविवारी नक्की ट्राय करा. छोट्या गोष्टी वगैरे, ड्रायफ्रुट्स वगैरे इन्क्लूड करा, फ्रूट्स इन्क्लूड करा. नेमकं झालं असं की खूप दिवस झाले मी कडधान्य आणि बाकीच्या भाज्या वगैरे ट्राय करतो, अंडे वगैरे जास्त झालं होतं माझा आहार, त्याच्यामुळे म्हटलं हिरवा पालेभाज्या कमी पडतो, तर म्हणून मी आज मेथी घेऊन आलो. आज जरा निवांत पण होतो आणि इच्छा झाली की मग करू कुकिंग. जरा मध्ये गॅप पडत आहे, तर मग वेगळं काहीतरी ट्राय करू, बघू कशी झाली. आशा आहे की चांगली झाली असेल. आणि ठीक आहे, चांगली नाही झाली तरी स्वतःच्या हाताने बनवलेली फ्रेश आहे, तर समाधान आहे तसं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय, थँक्यू.